आज आपण एकदम मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे घरी करणार आहोत। असे ठेपले एकदा करून ठेवले तर 5 ते 6 दिवस तर नक्की ताजे राहतात। या थंडीत मेथी भरपूर प्रमाणात बाजारात आली आहे, तर टिफिनमध्ये देण्यासाठी, प्रवासासाठी, चहाबरोबर नाश्त्यासाठी ठेपले अगदी टेस्टी लागते। तर रेसिपी टिप्स सहित शेअर केली आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा। ताज्या मेथीचा पराठा करण्यासाठी येथे मी एक जुडी मेथी घेतली आहे। ग्रॅम मध्ये 80 ग्रॅम मेथी आहे। सर्वात अगोदर मेथी साफ करून 2 ते 3 पाण्याने क्लीन करून घेतली आहे। आता ही मेथी एकदम बारीक कट करून घेऊया। वाटीने मोजली तर ही मेथी 1.5 वाटी आहे। थोड्या वेळ पुरती मेथी साइडने ठेवू। आता एका भांड्यात 1.5 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि 2 चम्मच बेसन घालायचे आहे। तुम्हाला बेसन घालायचे असेल तर घाला, नाहीतर स्किप करा। बरेचसे लोक बेसन घालतही नाही, पण बेसन घातल्याने पराठे टेस्टी होते। चवीपुरते मीठ, 1 चम्मच काश्मीरी मिर्च पावडर, तुमच्याकडे नसेल तर डेली मिर्च पावडर घालू शकता। सोबतच अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, चुटकीभर हिंग, 1 चम्मच जिरा। जिरा हातावर चोळून घाला, म्हणजे पराठ्याची चव आणखीनच जास्त वाढते। 1 चम्मच ओवा, 2 छोटे चम्मच तीळ, 1 चम्मच भाजलेली कस्तुरी मेथी। तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरीही चालेल, असेल तर हातावर चोळून घाला। 2 ते 3 हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट घालणे ऑप्शनली आहे आणि 2 चम्मच तेल घालायचे आहे। तेलाने पराठ्याची सॉफ्टनेस वाढते। 2 चम्मच दही घालायचे आहे। तुम्ही पराठे सफरसाठी करत असाल तर दही नका घालू, दह्याऐवजी 1 चम्मच तेल घाला। आता यात घालायची आहे हिरवी मेथी। 1.5 वाटी गव्हाच्या पिठाला 1.5 वाटीच मेथी घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या आहे। आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। मी तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते, पीठ मळवताना कोमट पाण्याचाच वापर करा, कारण कोमट पाण्याने पिठाला चांगला चिकटपणा येते। बघा, यावर आणखी 1 चम्मच तेल घालून आणखी पीठ सॉफ्ट करून घेऊ। जसं चपातीला पीठ पाहिजे तसंच मळवायचं। आता या पिठावर झाकण ठेवून 10 मिनिट पीठ मुरू देऊ। बघा, 10 मिनिटात आपले मस्त पीठ मुरलेलं आहे। आता पराठ्यासाठी छोट्या छोट्या लोळ्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आपल्या 15 लोळ्या झालेल्या आहेत। तुम्ही छोट्या मोठ्या लोळ्या करू शकता। तर आता एक लोळी घेऊन सुके गव्हाचे पीठ कोट करून लोळी पोळपाटावर ठेवून लाटून घेऊया। आता या पराठ्याला झाकणचा आकार देऊन गोल पराठा करून घ्यायचा, ठीक आहे। पराठा एकदम जाडाही नाही लाटायचा आणि पातळही नाही लाटायचा, चपातीसारखा लाटायचा। पराठ्याची एवढी थिकनेस ठेवायची बरं का। बघा, एका कॉटन कापडवर पराठा ठेवून बाकीचे पराठे लाटून घ्यायचे। आता बघून तर घ्या, पराठे पूर्ण लाटून घेतलेले आहे। आता गरम गरम ताव्यावर पराठा घालायचा आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे पराठा नरम होईल। पराठ्यावर थोडे थोडे बबल्स आल्यावरच पराठा पलटून घ्यायचा आहे। पराठ्यावर तेल घालून पराठा अलटपलट करून घ्यायचा आहे। पराठा बघा किती मस्त नरम लच्च झालेला आहे। आता हा पराठा काढून घ्यायचा आहे। बाकीचेही पराठे असेच बनवून घ्यायचे आहे। हे बघा,
तयार आहेत आपले नरमलच्च हेल्दी मेथी पराठे। तर या विंटरमध्ये असे टेस्टी पराठे करून बघा। व्हिडिओला लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।